जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा प्रत्येक स्त्रीला एक एकटंपण येऊन जातं आणि त्यावेळेला आपल्याला चांगल्या मैत्रिणी मिळणं आणि त्या मैत्रिणींबरोबर आपण वेळ चांगला घालवणं हे खूप गरजेचं असतं. एकत्र 2012 पासून दोन महिलांनी इतकं चांगलं काम करणं आणि एकमेकींना प्रोत्साहन देत पुढे नेणं हे खरं तर सगळ्याच महिलांसाठी एक आदर्श आहे. पण किंवा जन्म आणि मृत्यूच्या मधला जो प्रवास आहे जीवनाचा, त्याच्यामध्ये तुम्ही समाजाला काय देऊ शकता, जीवन कसं जगू शकता, हे माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. मग आम्ही दोघींनी ठरवलं की चला ह्याच्यावरती काहीतरी आपण काम करूया, थोडंसं समाजाप्रती काहीतरी करूया आपण. आणि त्याच्यातनंच आपली कलाग्रामला सुरुवात झाली. तेव्हाच मग ती टॅगलाईन झाली तयार की कला जो बने कार्य का दर्पण. बिझनेस इज जस्ट नॉट प्रॉफिट, इट्स अबाउट लॉस ऑल्सो, इट्स अबाउट लर्निंग ऑल्सो, इट्स नॉट अबाउट मनी, इट्स अबाउट द हँडलिंग ऑफ द बिझनेस. आज अशाच आपल्याकडे एक ज्वेल पण आहेत आणि त्याच्या स्पार्कल पण आहेत, राईट. आपल्याकडे दोन प्राऊड प्रो लक्झुरियन्स आज आपल्याला भेट द्यायला आलेल्या आहेत, ज्या खूप एक्सलंट आहेत आपल्या आपल्या फील्डमध्ये. त्या फेमस तर आहेतच, पण एकत्र येऊन त्यांनी बरंच काही कार्य महिलांसाठी केलेलं आहे. तर अशाच आपल्या आज पहिल्या गेस्ट आहेत नुपूर पवार मॅडम. दुसऱ्या आपल्या प्राऊड प्रो लक्झुरियन आहेत गौरी ढोले पाटील मॅडम. हेल्थ इज युअर ज्वेल and glamour is its sparkle. That's why we need Glamour Wellness as a way of life. नमस्कार, तुमचं सगळ्यांचं आजच्या पॉडकास्टच्या एपिसोडमध्ये स्वागत आहे. आज अशाच आपल्याकडे एक ज्वेल पण आहेत आणि त्याच्या स्पार्कल पण आहेत, राईट. आपल्याकडे दोन प्राऊड प्रो लक्झुरियन्स आज आपल्याला भेट द्यायला आलेल्या आहेत, ज्या खूप एक्सलंट आहेत आपल्या आपल्या फील्डमध्ये. त्या फेमस तर आहेतच, पण एकत्र येऊन त्यांनी बरंच काही कार्य महिलांसाठी केलेलं आहे. तर अशाच आपल्या आज पहिल्या गेस्ट आहेत नुपूर पवार मॅडम. नुपूर पवार मॅडम या स्पिरिच्युअलिटीमध्ये खूप वर्ष झाले आहेत आणि त्या खूप जास्त टॅलेंटेड आहेत. दुसऱ्या आपल्या प्राऊड प्रो लक्झुरियन आहेत गौरी ढोले पाटील मॅडम. गौरी ढोले पाटील मॅडम यांचे सासरे पूर्वीचे मेयर होते, सासूबाई त्यांच्या MLA होत्या. खूप अशा मोठ्या फॅमिलीमध्ये त्या सून बनून गेल्या आणि तरीही त्यांनी खूप मोठं स्वतःचं असं अस्तित्व निर्माण केलेलं आहे थ्रू बीइंग अ सक्सेसफुल बिझनेस वुमन ऑन्टरप्रेनर. या दोघ्याही ज्वेल्स आणि जेम्स जे आपल्याला स्पार्कल देणार आहेत आज, ते आपल्यासोबत इथे आहेत. दोघी जणींनी एकत्र येऊन कलाग्राम हे एक्झिबिशन तुम्ही सगळ्यांनी नक्कीच ऐकलं असेल, कदाचित पार्टिसिपेट पण केलं असेल. कलाग्राम एक्झिबिशन गेली 2012 पासून चालू आहे. या कलाग्राम एक्झिबिशनसाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले आणि आज कलाग्राम एक्झिबिशन ही दोघींचीही ओळख बनलेली आहे. तर अशा ह्या दोन्ही प्राऊड प्रो लक्झुरियन्सचं आमच्या प्रोलक्स वेलनेसच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला भेट दिली. तर सगळ्यात पहिले मी विचारेन गौरीताई की तुमचा एक खूप वेगळा असा लाईफचा प्रवास झालेला आहे आणि घरी लग्न करून आलात तुम्ही. अशी फॅमिली होती, पॉलिटिकल बॅकग्राऊंड, एक थोडं दडपण असतंच. आपण तेव्हा खूप लहान असतो नाही का, अगदी नवीन नवरी असतो. आणि त्यानंतर सुद्धा तुम्ही खूप काही केलेलं आहे. म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स जे आपण म्हणतो तो पण खूप चांगला मेंटेन केलेला आहे. सो थोडंसं तुमच्या प्रवासाबद्दल पहिले आम्हाला सांगा. खरं पाहायला गेलं तर खूप मोठ्या फॅमिलीतून दुसऱ्या मोठ्या फॅमिलीत आले, त्याच्यामुळं लोकांची सवय खूप होती. आणि नंतर काय होतं, एक संसार चालू होतो, आपलं शिक्षण बाजूला पडतं,
आणि संसारामध्ये मुलांमध्ये आपण रमत जातो. पण जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा प्रत्येक स्त्रीला एक एकटंपण येऊन जातं. कारण प्रत्येक जण आपापल्या ह्याच्यात प्रोफेशन मध्ये बिझी असतात आणि बिईंग अ हाऊसवाईफ तुम्ही एकटे पडत जाता. कारण मुलं मोठी होतात, त्यांचे मित्रमैत्रिणी होत जातात आणि त्या वेळेला आपल्याला चांगल्या मैत्रिणी मिळणं आणि त्या मैत्रिणींबरोबर आपण वेळ चांगला घालवणं हे खूप गरजेचं असतं. आणि तेव्हा नुपूरची ओळख झाली आणि आम्ही खूप छान छान ऍक्टिव्हिटीज चालू केल्या. म्हणजे जसं सिंगिंग, डान्सिंग किंवा कुठले तरी इन्फॉर्मेटिव्ह सेशन्स घेणं आणि त्यामधनं एक स्वतःचं अस्तित्व आम्ही दोघींनी निर्माण केलं आणि कलाग्रामची सुरुवात झाली. आणि खूप छान असं अजूनपर्यंत आम्ही दोघी खूप एन्जॉय करतो आहे आणि ते तुम्ही काम अनेक करणं. महिलांना प्रोत्साहित Yes. पण करतायत. म्हणजे मला खरंच खूप छान वाटलं की लाईफमध्ये त्या वेळी ते आपले कर्तव्य आपण पार पाडतो. जेव्हा एका सुनेची गरज असते तेव्हा सून बनतो, आईची गरज तेव्हा आई, आता मुलं मोठी झाली, आता मला काहीतरी वेळ आहे आणि आता अजून मी थोडं काहीतरी करेन. बरं, ते करत असताना समाजासाठी पण त्याचा उपयोग होतोय आपल्या आवडीचा. याच्यापेक्षा सुंदर गोष्ट तर असूच शकत नाही. मला वाटतं आरोग्यासाठी जो मूलमंत्र आहे तो हा असू शकतो की तुमच्या लाईफमध्ये थोडा धीर धरा, थोडा पेशन्स ठेवा, होऊ देत मुलं मोठी, काही आयुष्य पळत नाहीये. म्हणजे महिलांना खूप असतं की एक महिला दुसऱ्या महिलेला भेटली की अरे तुमने इतना अच्छा किया है, पण मेरा तो, माझं तर असं आहे तसं आहे, मी हे करते, आणि स्वतःला खूप प्रेशराईज करून घेतात. त्यांना म्हणजे बऱ्याच महिला किंवा माझ्या क्लायंट्स, पेशंट्स जे येतात त्यांना असं वाटतं की सगळं आत्ताच झालं पाहिजे, याच वर्षी झालं पाहिजे. थोडं थांबा, वाट बघा, त्यावेळी ती गोष्ट आनंदाने करा आणि मग तुमचा वेलनेस सुद्धा आनंदाने तुमच्याकडे येईल. तुम्हाला काहीच म्हणजे डिस इज नाही होणार. म्हणजे नॉट बिईंग ॲट इज डिस इज. हे सगळं करत असताना नुपूर मॅडम तर अध्यात्मात आहेतच, तुम्ही स्पिरिच्युअलिटीत गेले खूप वर्ष. सो खूप छान अशी आपली चर्चा झाली. तर मला तुमच्या आध्यात्मिक कलाबद्दल आणि तुमच्या लाईफमध्ये अध्यात्म कधी आलं आणि कसे तुम्ही त्याच्याकडे वळला हे थोडंसं सांगाल का? खूप छान प्रश्न आहे. मला असं वाटतं की मी ज्या फॅमिलीमध्ये माझा जन्म झाला त्या फॅमिलीमध्ये अध्यात्म आधीपासूनच होतं. म्हणजे माझा जन्म झाला तेव्हापासून होतं. माझे वडील शंकराचे भक्त आणि ते गुजरातकडून होते आणि ते जिथे राहत होते, आमचे मठ असतात मोठे मोठे, आणि जिथे राहत होते तिथे स्वयंभू शंकराची मूर्ती प्रगट झाली होती आणि त्यामुळे ते स्वतः त्याची सेवा करत होते. आईच्या घरी पण शंकराची खूप मंदिरं आहेत आणि जसं एकाने दुसऱ्याला बोलवल्यासारखं, खास माझे वडील गुजरातवरून आले, आई महाराष्ट्रातली, दोघांचं लग्न झालं आणि नंतर आम्ही 5 भावंड झालो. तर घरातच ते बीज रोवलं गेलं स्पिरिच्युअलिटीचं. आणि लहानपणापासून मला कृष्णाचं खूप वेड होतं. माझ्या घराच्या समोर रस्ता क्रॉस केल्यावर एक मोठं मंदिर होतं महालक्ष्मीचं आणि तिथे एक छोटी कृष्णाची मूर्ती होती. ती मला इतकी आवडायची की मला असं वाटतं मी 4थी-5वीत असल्यापासून त्या मंदिरात रोज संध्याकाळी जायचे. मला कोणी सांगितलं नाही, काही नाही, पण अशी एक ओढ निर्माण झाली आणि मी रोज, म्हणजे रोज, पाऊस असो, थंडी असो, उन्हाळा असो, रोज संध्याकाळी मी जायची. मग तिथल्या प्रसादाचं आकर्षण होतं का काय, रोज एक पेढा मला मिळायचा, ते गुरुजी द्यायचे मला. तर अशा पद्धतीने ती माझ्यामध्ये मुरली आणि आम्ही सगळ्या भावंडामध्ये ती आवड निर्माण झाली. तर कदाचित त्याच्यामुळे माझ्यामध्ये ती स्पिरिच्युअलिटी आली असेल. हो, कदाचित. आणि आपण म्हणतो ना बॉर्न फॉर अ पर्पज, तर आपण प्रत्येक जणच, म्हणजे आता नुकतंच हार्वर्ड युनिव्हर्सिटीनी पण सांगितलेलं आहे की 7 पिढ्या नाही तर 14 पिढ्यांचं एन्क्रिप्टिंग आपल्या जीन्समध्ये असतं. म्हणजे मी रिसर्च करते 2006 पासून. सो आतापर्यंत 5000 क्लायंट केस स्टडीज झाल्या माझ्या, आणि म्हणून मी तो होलिस्टिक वेलनेस नंतर स्पिरिच्युअल आला आणि स्पिरिच्युअल नंतर ग्लॅमो वेलनेस हा माझा पेटंट आहे. सो त्याच्यात पण असं म्हणजे रिसर्च करताना असंच माझ्या लक्षात आलं की 7 पिढ्या नाही तर 14 पिढ्यांचं एन्क्रिप्टिंग होत जाते. सो आपण जे काही करणार ते पुढे तेवढं, आणि जितकं संशोधन, कनेक्टिव्हिटी 2G पासून 5G जाणार तितकं ते पुढं अफेक्ट होत जाणार. म्हणजे ह्युमन एव्होल्युशन कॉन्स्टंट आहे, ऑन गोईंग आहे. सो हे अध्यात्मात खूपच सुंदर असा प्रवास होता तुमचा. हे करत असताना तुम्ही म्हणजे अध्यात्मात म्हणजे आता म्हणजे फॉर एक्झाम्पल पोथी वाचणे, कुणी भजन करतं, कुणी मेडिटेशन करतं, त्या अध्यात्माचा तुमच्या रुटीन लाईफमध्ये तुम्हाला कसा उपयोग होतो किंवा तुम्ही काय करता? म्हणजे तुम्ही इतकं सुरेखरित्या स्वतःला मेंटेन केलंय, तुमचं बिझनेस पण मेंटेन केलंय, एकत्र 2012 पासून 2 महिलांनी इतकं चांगलं काम करणं आणि एकमेकींना प्रोत्साहन देत पुढे नेणं, हे खरं तर सगळ्याच महिलांसाठी एक आदर्श आहे
की 2 महिला एकत्र येऊन एवढी वर्ष सतत सातत्याने चांगलं काम करू शकतात, हे महत्वाचं आहे. तर ह्याच्यात नक्कीच अध्यात्माची मदत असणार आहे. आमच्या ऑडियन्सला पण थोडासा तो मूल मंत्र द्या तुम्ही थोडासा. ॲक्च्युली जसं मी म्हटलं की आमच्या घरामध्ये वडिलांनी कल्याण मासिक तेव्हा म्हणजे आता जवळजवळ 50-60 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, अच्छा. जास्त कल्याण नावाचं मासिक येत होतं ओके. आणि त्याचं रेग्युलर आमच्या घरी ती मासिक येत होतं. तर त्यातलं सगळं मासिक वाचणं ते तर माझं वयही नव्हतं तेव्हा, म्हणजे 3री-4थीमध्ये मी होते. अच्छा. पण मी ते पुस्तक घ्यायची आणि त्यातला एखादा कोट वाचायची वा. आणि मग मी दिवसभर माझ्या डोक्यामध्ये ते असायचं की अरे हे ह्याच्यामध्ये असं लिहिलेलं गेलं. चिंतन मनन करायचं. तर ते बॅक ऑफ द माइंड राहायचं, पण एखादाच ओळ वगैरे वाचायची आणि त्याच्यात छोट्या छोट्या गोष्टी यायच्या. आणि तुम्हाला तर माहिती की सगळ्या मुलांना गोष्टींची आवड असते खूप आवड. आणि आपली आजी आपल्याला गोष्टी सांगूनच झोपवते Right, वगैरे असं. right. आणि आय एम सो फॉर्च्युनेट की माझ्या घरी जॉईंट फॅमिली होती, म्हणजे आजी, माझे 4 मामा, 3 मावश्या, Oh, wow. मामी, सगळी भावंड आणि मोठा वाडा होता, Yes. जी वाडा संस्कृती होती. Yes, आणि yes. त्या वाड्यामध्ये शंकराची, मारुतीची आणि गणपतीची मंदिरं होती. मस्त. म्हणजे खाली मंदिरं, वरती आमचं घर आणि बाकीचे वाड्यातले लोक खाली राहायचे. हो, म्हणजे हो. असं ते खूप असं चिरेबंदी वाडा टाईप, मोठा मस्त. दरवाजा वगैरे. वा. तर माझं बालपण खूप असं ऐशो आरामामध्ये गेलं आणि एवढे लोक घरामध्ये. आणि सगळे सण साजरे केले जायचे, हो. गणपती म्हणा, गौरी म्हणा, नवरात्र म्हणा, Right. किंवा महाशिवरात्री म्हणा. हा, हा. आणि जॉईंट फॅमिली त्यामुळे ते मोठे Correct. सण साजरे व्हायचे. वा. तर ते रुजत 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 ते इतकं रुजत गेलं. आपण म्हणतो ते बी पेरलं, मग हे सगळं वातावरण आम्हाला सकारात्मक मिळालं आणि त्याचं वृक्ष झाला. मोठा वृक्ष झाला. तर मला जे काही धैर्य किंवा जे काही मला एनर्जी मिळते ती ह्या स्पिरिच्युअलिटीने मिळते वा. असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की त्या वृक्षांनी आज अनेक जणांना सावली दिलेली आहे. अनेक जणांपर्यंत ऑक्सिजन पासनं फळं फुलं सगळं मिळत आहेत. ही खूप छान गोष्ट आहे. तुम्ही चिरेबंदी वाडा वगैरे सांगितलं, मला माझ्या आजोळची आठवण झाली. म्हणजे आमच्याकडे पण 7 टेरेसेस, 3 विहिरी आणि असा बुरुज चिरेबंदी वाडा होता. आणि खरंच यातनं जर लिंक करायचं झालं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही मोठ्यांचे, वडीलधाऱ्यांचे संस्कार स्वतःमध्ये येऊ देता, तेव्हा खरा वेलनेसचा प्रवास तुमचा सुरू होऊ शकतो. आज मी जे बघतेय, जो माझा रिसर्च मी जे बघतेय, की लहान मुलं किंवा थोडी वयात आलेली मुलं जी असतात ना, ते दे टेक देअर ओन डिसिजन्स बऱ्याचदा, विच इज गुड इन अ वे. दे आर बीइंग इंडिपेंडेंट. पण इंडिपेंडेंट होत असताना त्यांना हे कळायला पाहिजे की ज्या मनाने प्रॉब्लेम तयार केलाय त्याच मनाने तुम्ही तो प्रॉब्लेम सोडवू शकत नाही. सो कुठेतरी तुम्हाला तुमची आयडेंटिटी, म्हणजे मला कळतं आणि तू मला समजव, मग मी विचार करून डिसिजन घेईन, हे त्यांचं ते वय नसतं. युजली ते थोडंसं त्यांनी ते बाजूला ठेवलं पाहिजे आयडेंटिटी, आणि वडीलधाऱ्यांचं थोडं ऐकलं, नतमस्तक झालं, सरेंडर केलं आणि ऍक्शन मध्ये आणलं की हे सांगितलं ना बाबा आपल्या आई वडिलांनी, हे कर, या गोष्टी रुपये सांग. आपण सांगताना चांगलंच सांगतो. आजकालचे आई वडील म्हणजे खूपच ओव्हर केअरिंग आहेत म्हणायला हरकत नाही. पण थोडं ते सांगितलं तरी एक चांगला पाया होऊ शकतो मुलांचा आणि पुढच्या पिढीचा. तर मला असं वाटतं की आपले जितके बघणारे वर्ग आहेत त्या सगळ्यांना हा एक खूप चांगला संदेश होईल की मुलांना तुम्ही केअर गिव्हिंग मध्ये काही गोष्टी सांगा आणि मुलांनी ते कसं ऐकावं याकडे बघा. ऍक्शन मध्ये आणणं जास्त गरजेचं आहे आणि त्यांनीच त्यांचा चांगला पाया होईल. जसा मला वाटतं गौरी ढोले पाटील मॅडमच्या मुलाचा पाया भरपूर स्ट्रॉंग आहे. अत्यंत चांगले संस्कार त्यांनी दिलेले आहेत. नुकतंच तुमच्या मुलांनी खूप सुंदर असं गोल्फ च प्लेइंग तो करतोय, ऑलरेडी प्रॅक्टिस करतोय, नॅशनल लेवलसाठी त्याचा प्रयत्न Yes. चालू आहे. आणि मला छान काय वाटलं माहिती का गौरीताई, सगळ्यात महत्वाचं की तुम्ही म्हटलं की नाही, त्याची इच्छा, तो खूप छान खेळतोय, नॅशनल लेवलचा तो प्लेयर आहे, त्याला वाटलं तर त्याला आम्ही पाठवू, नाहीतर त्याची इच्छा. म्हणजे इतकी मोकळीक तुम्ही दिलेली आहे. बऱ्याचदा पालक असे करतात ना की नाही, माझ्या मुलांनी हे केलं तर माझंही नाव होईल, तू हे कर. तसं बिलकुल नव्हतं. म्हणजे मला खूप छान वाटलं. तुम्ही कसं, म्हणजे बघायला गेलं तर मुलांसाठी पण इतका वेळ काढलात, प्रोफेशनसाठी वेळ काढलात, कलाग्राम शिवाय करताय, तर हा वर्क लाईफ बॅलन्सचा तुमचा मूल मंत्र काय आहे? ऍक्च्युली नुपूरनी जसं सांगितलं तसं मी पण विचार करत होते की आम्ही लहान असताना आमचे आई वडील जे वागायचे ना, ते नकळत गोष्टी आम्हाला कळत गेल्या की आपण कसं वागायला पाहिजे. म्हणजे असं म्हणतात की
संस्कार मिळण्यासाठी त्या संस्कार वर्गातच जायला पाहिजे असं नाही. आपण घरात जेवढे नातेवाईक असतात, हो. जेव्हा जॉईंट फॅमिली असते, प्रत्येक जण जेव्हा व्यवस्थित वागत Right. असतं किंवा तत्वाला धरून वागत असतं, तर तेव्हा ते संस्कार नकळत आपल्याला होत जातात. तसंच झालं लहानपणापासून, की एखादी गोष्ट मुद्दामून कोणी बसवून शिकवली नाही किंवा समजवली नाही. करेक्ट. आई वडिलांचं वागणं, काका काकूंचं वागणं बघत बघतच आपण मोठे झालो. तर तसंच आहे की आम्हाला लहानपणी बराच फ्रीडम दिला गेला, पण कदाचित आम्हाला तेव्हा लक्षात आलं नाही की आम्ही चांगलं काय करू शकतो. तसंच माझा मुलगा लहान असताना त्याला पहिलं बॅडमिंटन चालू केलं. म्हणजे असं की त्याला जो खेळ खेळायचा आहे त्यांनी बरेच गॅप घेऊन मग कधी स्विमिंग केलं, कधी काय केलं, की तुला जे करायचंय. आणि तो 9वी 10वीत असताना जेव्हा गोल्फ खेळायचं त्याच्या डोक्यात आलं. गोल्फ हा गेम खूप वेगळा आहे, कारण हो. ती काय म्हणतात, कॉम्पिटिशन ती स्वतःची असते. तुम्ही दुसऱ्या बरोबर कॉम्पिट करत नाही. हो. तर ती कॉम्पिटिशन किंवा तो गोल्फ गेम समजून घेण्याची तेव्हा आम्हाला लक्षात येत नव्हतं की हा गोल्फ गेम कसा समजून घ्यायचा, पण तो खेळायला लागला आणि आम्हालाही कळत गेलं. आणि त्यांनी छान पद्धतीने त्याला प्रॅक्टिस करायला आवडतं, त्याच्यासाठी जे डाएट करायचे ते डाएट करायला आवडतं. आणि मी म्हणेल की खूप लवकर, म्हणजे 18 वयाचा असताना तो जेव्हा माझ्याशी गप्पा मारायचा, तेव्हा मला असं जाणवलं की आपला मुलगा आपल्यापेक्षा जास्त विचारी चांगला झालेला आहे. किंवा एखादी गोष्ट जेव्हा मला कधीतरी वाईट वाटायचं किंवा काहीतरी खूप मी चिडलेली असायचे घरात, तेव्हा तो मला समजवायचा. तर ही सगळी गोष्ट गोल्फमुळे त्याच्यात घडत गेली. म्हणजे नकळत ह्या गोष्टी अशा घडत गेल्या. आणि ते खूप छान वाटतं आता की आम्ही फॅमिली एकत्र बसले असताना की आमच्या खूप चांगल्या गप्पा होतात. म्हणजे गोल्फ खेळणं हे प्रोफेशनली तो चांगलाच आहे, पण एक माणूस बनणं किंवा कुठल्याही सिच्युएशनला कसं हँडल करायचं हे जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. खूपच छान. म्हणजे मी खरंच मला इतकं छान वाटतं की तुमचं इतकं छान बॉन्डिंग आहे सगळ्यांसोबत. आणि जसं आपण म्हणतो की ह्युमन बिईंग्स आर सोशल इमोशनल ॲनिमल्स, कारण ॲनिमल्समध्ये ती इमोशन्स नसतात, फक्त माणसांना ते दिली आहेत. आणि बऱ्याचदा जितके प्राऊड प्रो लक्झुरियन्स आहेत किंवा सक्सेसफुल लोक आहेत, त्या सगळ्यांमध्ये मी फॅमिली हे, म्हणजे कालपासून प्रत्येक पॉडकास्टमध्ये आमच्या फॅमिली हे आलेलं आहे. म्हणजे यशाची खरी गुरुकिल्ली बघायची तर भक्कम पाया. आता भक्कम पाया म्हटलं तर पहिले तुम्ही, आणि तुम्ही किती मोल्ड होता पाण्याप्रमाणे आपल्या लोकांसाठी. आपलं फर्स्ट सर्कल जे असतं, इनर सर्कल, ते आपले आई वडील, नवरा, सासू सासरे, मुलं, यांना जर तुम्ही छान ऍडजस्ट करून घेऊ शकलात, एकमेकांना समजून एम्पथाइज करून, म्हणजे सिम्पथी नाही तर एम्पथी, एम्पथाइज करून जर एकमेकांना तुम्ही बघितलं, सगळं छान वातावरण क्रिएट केलं, आणि पहिले निश्चितपणे तुम्ही दिलं असेल ना मुलाला एवढं सगळं, तेव्हा जो नाच त्याला आईचं बॉन्ड आला आणि आता तो तुम्हाला देऊ शकतोय. सो हे खूप एक बघण्यात आलं आमच्या. आणि हे सगळी चर्चा नुपूर मॅडमशी, गौरीताईंशी जेव्हा चालू आहे, तेव्हा माझ्या एक लक्षात आलं की खूप सगळा मोठा साठा आहे तुमच्या दोघींकडे. इन डेप्थ अनुभव आहे आणि इन डेप्थ मिळालेलं पण आहे. ईश्वराने चांगल्या अशा सासर माहेर दोन्ही ठिकाणी असं मस्त भरभरून दिलेलं आहे. सो हे सगळं करत असताना एक मला वाटतं इतक्या कमी वेळात तुमचं नॉलेज कसं घेणार, तर ते रॅपिड फायर राऊंड, तो एक मस्त राऊंड असतो आमचा, ज्याच्याद्वारे आम्ही पटापट तुम्हाला प्रश्न विचारून ऑडियन्सला जास्तीत जास्त माहिती पुरवू शकतो. सो मी एक एक करून प्रश्न विचारेन. नुपूरताई, तुमचं गो टू हेल्दी स्नॅक काय आहे? सकाळी लवकर उठणे आणि मेडिटेशन करणे. वा, क्या बात आहे. म्हणजे आपण म्हणतो की माझं खाद्य काय आहे, तर मेडिटेशन, त्याच्याशिवाय मला एनर्जीच नाही येणार. क्या बात आहे, मस्त, जबरदस्त. तुमची फेवरेट प्लेस टू रिलॅक्स? माय बेड. सगळ्यात मस्त. म्हणजे महिलांनी नवऱ्याकडे किरकिरच करायची नाही, मला वेकेशनला घेऊन जा, डेस्टिनेशन जा किंवा नको घेऊन जाऊ, माझा बेड आहे. मस्त, एकदम जबरदस्त. आणि ऍक्च्युली ना, दीज आर व्हेरी पॉझिटिव्ह थिंकिंग गोष्टी. म्हणजे या जर खरंच महिलांनी अवलंबिल्या ना, तर त्यांचं लाईफ आनंद मिळायला पैसेच पाहिजे, सगळं गेलंच पाहिजे असं काहीच नाही. तुमच्या रोजच्या दैनंदिन आयुष्यात तुम्ही असे बना की आनंद तर तुम्हाला मिळतोच आहे, आणि नवऱ्याने फिरायला नेलं तर बोनस आहे, म्हणजे चेरी ऑन केक आहे, डबल आनंद आहे. मस्त. तुम्हाला ग्लॅमरस नाईट आउट आवडेल का कोझी नाईट आवडेल? कोझी नाईट. कोझी नाईट, वंडरफुल. स्वतःला सेल्फ केअर, सेल्फ लव्ह दिलाच पाहिजे. निश्चितपणे इतकं सगळं काम करत असताना मी टाइम खूप गरजेचं आहे. एक अशी मला हॅबिट सांगा की जी तुम्हाला ब्रेक करायला खूप आवडतं. हॅबिट एक अशी आहे की आय लव्ह इटिंग, आय वुड से. आणि मग
कोणाकडे तरी जेवायला जायचं असलं की आम्हाला अशी सवय असते की तुम्ही जेवायला काय करणार आहे, तर आम्ही येतो. ती आम्हाला कट करायची आहे, कारण ते फार स्पेसिफिक असतं की इकडं हे जेवण असेल तरच जेवायला जायचं. तर ते थोडंसं कट करायला आम्ही खूप प्रयत्न करतो, म्हणजे रादर मी करते की चांगले खूप चांगलं आहे ते. ऍक्च्युली तुम्ही नाही कट केलं तरी, कारण खाऊ घालणाऱ्याला खाऊ घालायचा आनंद होतो. एक तर आपण वेळ काढून जातो, एकमेकांना वेळ देत असतो आपण. आणि मला असं वाटतं की जे मी पण खूप खवय्यी आहे, आय एम अ व्हेरी फूडी. मला थोडं पण खूप छानच लागतं आणि मी अशी आनंदाने खाते जणू काही लोकांना वाटतं किती खाणार आहे आता. पण आपण जेव्हा आपल्या बॉडीला, आपल्या इमोशन्सना कनेक्टेड असतो तेव्हा आपण खाण्यावर एक प्रेम करतो आणि खाणं प्रसाद बनतं ज्या इमोशनने तुम्ही खाता. त्यामुळे मस्त आहे, ही सवय राहू दे. चालेल, आम्ही सगळे ऐकू तुम्हाला काय हवंय त्याचं. नुपूरताई, तुमचा फेवरेट मोटिवेशनल कोट काय आहे? जीवन किंवा जन्म आणि मृत्यूच्या मधला जो प्रवास आहे जीवनाचा, त्याच्यामध्ये तुम्ही समाजाला काय देऊ शकता, जीवन कसं जगू शकता, हे माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. वंडरफुल, वंडरफुल. आपण खूपच छान, म्हणजे आपण व्यष्टी समष्टीचं जे समीकरण म्हणतो की Exactly. समष्टीला तुम्हाला परत आहुती दिली पाहिजे तुम्ही. आणि बापरे, म्हणजे माझ्या अंगावर गुजबम्स येत आहेत आता. कलाग्रामच्या द्वारे तुम्ही ऑलरेडी किती, म्हणजे इवन कलाग्राम तर आहेच आहे, पण सोशली सुद्धा तुम्ही बरंच आहुती दिलेली आहे लोकांसाठी. वंडरफुल काम चालू आहे तुमचं. ताई, तुम्हाला तुमचा एखादा परफेक्ट डे तुम्हाला कधी वाटतो की हां, हे झालं म्हणजे आज माझा दिवस परफेक्ट झाला? हे म्हणजे सकाळी एक्सरसाइज व्हायला पाहिजे हां. उठल्यानंतर, मग मी कधीही उठू देत. आणि त्याच्यानंतर ब्रेकफास्ट आणि कुठंतरी खूप छान काहीतरी काम करायला, म्हणजे नुपूरची आणि माझी मीटिंग असली कलाग्रामची की तो दिवस खूप मस्त जातो, कारण आम्ही काहीतरी क्रिएटिव्ह सारखा विचार करत असतो की यावेळेस आपण काय करायचं नवीन. आणि तो दिवस झाला आणि संध्याकाळी फॅमिली बरोबर, की हा परफेक्ट डे असतो. क्या बात आहे, म्हणजे यू ऑल्सो लाईक अ राईट बॅलन्स ऑफ ऑल द थिंग्स, लाईक अ रिअल वुमेन. कारण माझं पण असंच आहे की खूप ओव्हर ॲम्बिशियसनेस मला पण नाही आवडत. सो माझं असं आहे की नाही, काम तर झालंच पाहिजे, म्हणजे मी नुसती घरी नाही करू शकत, कारण टॅलेंट आहे आज आपल्यामध्ये. सो काम झालं पाहिजे, पण मुलांना पण वेळ द्यायचा आहे, घर पण बघायचं आहे आणि सेल्फ केअर पण पाहिजे. सो दिस इज द राईट बॅलन्स. सेल्फ केअर, पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ, ऑल आर सॉर्टेड. वंडरफुल, खूपच छान. ताई, तुमचं एक तुम्ही खूप स्टायलिश वाटता मला नेहमी. सो कॅन यू डिस्क्राईब युअर स्टाईल और युअर पर्सनॅलिटी, की दिस इज व्हॉट मेक्स मी कम्प्लीट अँड दिस इज मी, असं? मला नेहमी असं वाटतं की तुमची पर्सनॅलिटी म्हणजे तुम्ही स्वतःला प्रेझेंट करणं. येस. आणि कुठलीही प्रेझेंटेबल व्यक्ती कुठल्याही लोकांना पटकन भावते, असं मला वाटतं. म्हणजे तुमच्या एकंदर पर्सनॅलिटीमध्ये ग्लॅमर आणि सुचिता किंवा पवित्रता हे दोन्हीचा सुंदर मेळ पाहिजे. तर हा करण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असते आणि त्या ओकेजननुसार तयार होणे मला फार आवडतं. आणि गौरी इन्क्लुडेड, गौरी, एव्हरीबडी इज गिव्हिंग मी कॉम्प्लिमेंट्स अबाउट इट. मी पण खूपच सुरेख, म्हणजे खूपच सुंदर तुम्ही मांडलं, म्हणजे अप्रतिम, की त्याला सृजनशीलता पण आली पाहिजे. म्हणजे सात्विकता जो असतो ना, एक फेमिनिन नेचर जे आहे ना, ते एनहान्स झालं पाहिजे. ते लाऊड नाही वाटलं पाहिजे किंवा ओव्हर नाही वाटलं पाहिजे, पण त्याच्यामध्ये एक पवित्र भाव आला पाहिजे. अतिशय सुंदर, म्हणजे मला इतकं छान वाटतं की खरंच महिलांनी, खूपशा महिला ज्या आहेत ना, त्या कधी कधी ओव्हरडू करतात आणि दोन एक्स्ट्रीमेंट्स आपल्याला बघण्यात येतात, की काही ओव्हरडू तयार होतात, खूप लाऊड होतात, आणि काही अगदीच अंडर राहतात, म्हणजे नाही बाई मला तर आवडतच नाही, नाही बाई असंच आहे. म्हणजे असं सगळं करण्यापेक्षा तुम्ही त्यात पवित्र भाव आणा. कारण आपले जितके सणवार झाले ना भारतामध्ये, किती बघा, बायकांनाच आपण साड्या घेतो, बायकांनाच दागिने घेतो, बायकांनाच नवीन कपडे घेतो, कारण तिने तयार व्हावं. ते एक फेमिनिन नेचर आहे तिचं, आणि त्यांनी फेमिनिन एनर्जीज आपण अबंडन्स अट्रॅक्ट करतो. म्हणजे घरात सुख समृद्धी, हॉर्मोनल प्रॉब्लेम्समुळे बायकांना बरेच मूड स्विंग्स येतात, मानसिक चेंजेस येतात. तर हे होत असताना जेव्हा सणवारात ती तयार होते, तर आनंदी वातावरण, ती आनंदी तर घर आनंदी, असं ते खूपच छान तुम्ही सांगितलं आम्हाला. हे सगळं करत असताना आपला तिसरा सेक्शन आहे, ज्याच्यामध्ये आम्ही विचारतो की तुमचे काही लाईफ एक्सपिरियन्सेस, लाईफ चॅलेंजेस किंवा स्टोरीज. तिथे जाण्याआधी मला कलाग्रामबद्दल एस्पेशली खूप ऐकायला आवडेल, दोघींकडनंही, की कलाग्रामची सुरुवात कशी झाली, मग तुम्हाला हा विचार कसा आला की आपण हे करूयात. अगं, म्हणजे 2012ला तुम्ही
चर्चेला सुरुवात केली, काम पण चालू झालेलं होतं. तर ते कसं ते कलाग्राम कसं विकसित होत गेलं, थोडंसं त्याच्याबद्दल मला ऐकायला आवडेल. 2012 मध्ये मला वाटतं आम्ही दोघी जणी 2008ला वगैरे भेटलो आणि ते सुद्धा भेटलो म्हणजे वॉकिंग ट्रॅकवर. आम्ही दोघी जणी एका क्लबच्या मेंबर आहोत आणि तिथे चालता चालता की एकमेकींबद्दल एक गप्पा मारत थोडं चालणं, मग तू पळते का मी पळते असं करत आमचे एक्सरसाइज चालू असायचे. आणि त्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो. त्याच्यानंतर मी जसं मगाशी म्हटलं की सिंगिंग, डान्सिंग असे वेगवेगळे आमचे ग्रुप्स तयार झाले आणि आम्ही खूप छान आमचं बॉन्डिंग त्यामधनं तयार झालं. आणि मग कदाचित दोघींचं नेचर असं नव्हतं की फक्त जीवनाचा आनंदच घ्यायचा किंवा फक्त मजाच करायची, तर काहीतरी काम एकत्र करू असं आलं. आणि बर्ड नेस्टिंग आणि आर्टिफिशियल बर्ड नेस्टिंग आणि पाणी वाचवा अशा 2 गोष्टींवर आम्ही काम करायला सुरुवात केली. आणि जवळजवळ 6 महिने आम्ही बर्डनेस सगळीकडे लावून पाणी वाचवा म्हणजे आम्ही असं एक म्हणजे अख्ख्या पुण्यात पुण्यामध्ये आम्ही सगळा ड्राईव्ह केला आणि खूप ठिकाणी आर्टिफिशियल नेस्टिंग केले. आणि त्यामध्ये आम्ही करताना एक्सपर्टीजचं म्हणजे त्यांची ऍडवाइस घेऊन आम्ही त्या गोष्टींना सुरुवात केली आणि खूप छान. थोडस याच्यात मी ऍड करेन की आम्ही जेव्हा हे पाणी वाचवा आणि बर्ड नेस्टिंग जेव्हा केलं होतं, तर त्यावेळेस आमच्या हे लक्षात आलं की एक तर पावसाचं, आताही तेच आहे की पावसाचं प्रमाण कधी कधी अतिशय असतं, कधी कधी नसतं. मग आपल्या सगळ्यांना कळलंय की वृक्षारोपण केलं पाहिजे, पण प्रॅक्टिकली कोणी करत नव्हतं. फॉर्च्युनेटली आमचे ग्रुप्स होते, त्या ग्रुप्समध्ये जवळजवळ 150 महिला होत्या ज्यांना घेऊन आम्ही म्हणजे दर महिना भेटत होतो. मग आम्ही दोघींनी ठरवलं की चला ह्याच्यावरती काहीतरी आपण काम करूया, थोडंसं समाजाप्रती काहीतरी करूया आपण. आणि मग आम्ही प्लांटेशन, बर्ड नेस्टिंग आणि पाणी वाचवायचं ते पॅम्पलेट्स बनवून अख्ख्या पुण्यात वाटले. आणि मला सांगायला तुम्हाला आनंद वाटतो की पुण्यातले एक प्रसिद्ध जे बिल्डर्स आहेत त्यांनी आम्हाला जागा दिली होती. त्यांच्या पूर्ण त्या सोसायटीमध्ये आम्ही बर्ड नेस्टिंग केलं, जिथे ते सुंदर सुंदर पक्षी येतात. निवारा आपलं जे ओल्ड एज होम आहे तिथे आम्ही ते लावलेले आहे. तिथे सुद्धा छान पक्षी येतात, म्हणजे पोपट वेगवेगळ्या पद्धतीचे येतात असं त्यांनी आम्हाला फीडबॅक दिला होता. वाडिया कॉलेजमध्ये आपण जवळजवळ 10 ठिकाणी 10 ठिकाणी. हे सगळं केलं. म्हणजे मोठ्या मोठ्या जागा जिथं होत्या आणि जिथं गरज होती, जिथे जुनी झाडं नव्हती, कारण जुनी झाडं जिथे असतात तिथं बर्ड्स येतातच, ऑलरेडी येतात. पण जिथं जुनी झाडं नव्हती ते एरिया आपण घेतले आणि त्याच्यावर प्लांटेशन करून नेस्टिंग पण केलं. असं सुरेख, खूपच सुंदर उपक्रम आहे. आणि मग आता जे कलाग्रामचं एक्झिबिशन होतात किंवा हे त्याचं काय स्वरूप आहे म्हणजे साधारण? आणि त्याच्यातनंच आपली कलाग्रामला सुरुवात झाली की मागच्या एका इंटरव्ह्यू मध्ये पण आपण सांगितलं की माळेनगावला लँडस्लाईड झालं 2014 मध्ये. आणि आमचे ग्रुप्स वेगवेगळे होते, जवळजवळ 150-200 महिला आम्ही एकत्र होतो. तर आम्हाला असं वाटलं की आपण मदत करावी, काहीतरी एक जाण समाजाविषयी आपण व्यक्त करावी. तर त्यासाठी आम्ही दोघींनी सगळ्या आमच्या मैत्रिणींना एकत्र आणलं आणि आम्ही म्हटलं की आपण काहीतरी करू. सगळ्या वेल टू डू फॅमिलीज मधल्या होत्या, सगळेजण नवऱ्याकडनं आणून पैसे देऊ शकत होत्या की हे डोनेशन घे, हे डोनेशन घे. पण त्याच्यात मजा नव्हती की नाही आपण स्वतः काहीतरी करावं. मग आपण स्वतः काय करू शकतो, तर प्रत्येक महिलेमध्ये कला असते आणि ती कला प्रदर्शित करून आपण करू म्हणून आम्ही प्रत्येकीला विचारलं. मग अगदी चटण्या, लोणचं, मिसळ इथपासनं ते कपड्यांपर्यंत बऱ्याच डिझायनर्स आमच्या मैत्रिणी होत्या. आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन एक प्रदर्शनी भरवली आणि त्या प्रदर्शनीला कलाग्राम नाव दिलं. आणि मग त्याच्यातनं जो काही आम्हाला प्रॉफिट झाला त्याच्यातनं जवळजवळ 2 ट्रक सामान भरून आम्ही माळेनगावच्या लोकांना पाठवलं, कारण त्यांची घरच उद्ध्वस्त झालेली होती. आणि त्यामध्ये आम्ही तलाठी आणि सरपंच वगैरे तिथले होते त्यांना पण थोडं इन्व्हॉल्व करून घेतलं की आम्ही जे डोनेशन देतो आहे ते योग्य तऱ्हेने सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट केलं जाईल असं थोडंसं होतं. आणि तिथून सुरुवात झाली आमची कलाग्रामला. 60 फॅमिलींना मदत केली, अगदी छोट्या गोष्टींपासून मोठ्या अगदी गोष्टींपर्यंत संसार उपयोगी वस्तू दिल्या त्यांना. आणि तेव्हाच मग ती टॅगलाईन झाली तयार की कला जो बने कार्य का दर्पण, की प्रत्येक स्त्रीमध्ये कला असते, फक्त तिला जर योग्य प्लॅटफॉर्म मिळाला, पुश मिळाला, तर ती त्याचं व्यवसायामध्ये रूपांतर करून
स्वतःला स्वयंभू बनवू शकते. वाह, क्या बात आहे. कला जो बने कार्य का दर्पण. मस्त, खूपच सुरेख. म्हणजे तुम्ही प्रत्येक महिलेच्या आतली ज्योतच जागी केली थोडक्यात. म्हणजे जे तिचं पोटेन्शियल होतं त्याला वाव मिळाला या सगळ्याद्वारे, आणि किती सुरेख पद्धतीने याचा जो प्रॉफिट येतोय तो तुम्ही वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचवताय. कदाचित म्हणून 2012 पासून ते आज तागायत सक्सेसफुल कलाग्रामचे एक्झिबिशन्स आफ्टर एक्झिबिशन्सची अशी ट्रेनच चालू आहे. खूपच मी सुरेख. इथं एक थोडंसं मुद्दामून बोलेन हा. की एक एक्झिबिशन केलं म्हणजे वी स्टार्टेड डुईंग अवर हो, बिझनेस. हो, हो. सो बिझनेस इज अबाउट प्रॉफिट अँड लॉस. वी नेवर एक्सपिरियन्स लॉस आय फील. आणि वी यूज टू डोनेट मनी आउट ऑफ अवर प्रॉफिट्स टू मेनी मीन्स वी डीड ओल्ड एज होम्स, वी डीड रिहॅबिलिटेशन सेंटर्स, वी डोनेटेड देम विथ द थिंग्स विच दे वॉन्टेड. राईट, राईट. असं. आणि हे करत असताना आम्ही खूप मोठं एक प्रदर्शन भरवण्याचा अट्टाहास धरला. आणि ओपन एरियामध्ये दॅट वॉज आवर फर्स्ट टाइम की आम्ही ओपन एरियामध्ये एक्झिबिशन Okay. करत होतो. सेटअप पूर्ण रेडी झाला आणि तो सेटअप इतका सुंदर म्हणजे अगदी नजर लागेल असा सेटअप होता. म्हणजे तो सेटअप असा खाली व्हॅलीमध्ये असल्यासारखा होता. Wow. पूर्ण टेंट्स लागलेले होते वेगवेगळ्या रंगाचे. आम्ही वर जाऊन फोटो सेशन केलं. आम्ही दोघी खूप खुश होतो. एक प्रसिद्ध पॉलिटिशियनच्या मिसेस येऊन उद्घाटन झालं त्यांचं, एक्झिबिशनचं उद्घाटन झालं. त्यांची गाडी आम्हाला अशी जाताना दिसली. आम्ही त्यांना बाय केलं आणि जोरात वादळ आलं. अरे देवा. म्हणजे वारा पाऊस, वारा इतका यायला लागला की ते टेंट उडायला लागले. आणि जे एक्झिबिटर्स होते त्यांची धावपळ, आमची धावपळ, आमचं प्रेशर, आणि थोड्या वेळाने धो 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 पाऊस पडायला लागला. म्हणजे त्या ग्राउंडमध्ये गाड्या घेऊन सगळेजण येत होते आणि त्यांचं सामान बरोबर भरत होते. पण त्यावेळेस आम्हा दोघींना बिंग द ऑर्गनायझर्स ऑफ कलाग्राम एक्झिबिशन वी हॅव टू फेस द सिच्युएशन, वी हॅड टू हँडल एव्हरीथिंग. आणि अशा वेळेस आम्ही दोघी जणी वरून पाऊस पडत होता, आम्ही दोघी एकमेकींच्या हातात हात टेंट धरून वगैरे सगळे तुटले तुटले होते. होते. सामान त्यांचं होतं सगळीकडे. दॅट वॉज बिग मेस आणि खूप प्रचंड आणि जवळजवळ 100 स्टॉल. स्टॉल Oh होते. my आणि आम्ही दोघी जणी हातात हात धरून उभं होतो शांतपणे. सगळे एक्झिबिटर्स आमच्या समोर उभे होते की आता पुढे काय. काही भांडणारे होते, काही शांतपणे आम्हाला सोलास देणारे होते की आपण पुढे करू, काय करू. पण ती सिच्युएशन हँडल करणं किंवा आम्ही जो खर्च केलेला आहे की तो भयानक खर्च होता, तो लॉस सहन करणं. आणि मग आम्ही एक 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 डिसिजन घेत गेलो. मी म्हणते की तेव्हा आम्हाला आमची मानसिक किंवा त्यावेळेस डिसिजन घ्यायची जी हे होती, काय म्हणतात त्याला, आम्हाला तो डिसिजन घ्यायची ती कपॅसिटी होती, ती एकमेकींमुळे खूप स्ट्रॉंगली आली. आणि आम्ही त्यांना तिथे बरीच वचनं दिली की आम्ही तुम्हाला हे 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 एवढे अमाऊंट 100% परत देऊ, तुम्ही काहीही काळजी करू नका, तुमचं काहीही लॉस होणार नाही आहे. हे आम्ही आव्हान त्यांना खूप शांतपणे देऊ शकलो. त्यांच्या गाड्या भरायला त्यांना मदत केली, त्यांना पूर्ण सगळं परत जाऊन दिलं. सगळं तिथलं साफ करून आम्ही रात्री जवळजवळ 8 वाजता आमच्या घरी निघालो की जो पाऊस दुपारी 2 वाजताच चालू झाला होता एक्झिबिशन. तर ह्या गोष्टीतनं आम्ही खूप शिकत गेलो की बिझनेस इज जस्ट नॉट प्रॉफिट, इट्स अबाउट लॉस ऑल्सो, इट्स अबाउट लर्निंग ऑल्सो, इट्स नॉट अबाउट मनी, इट्स अबाउट द हँडलिंग ऑफ द बिझनेस, हँडलिंग द चॅलेंजेस. असं झालं. आणि आम्ही खूप शिकलो, खूप. मला असं वाटतं की ती परिस्थिती अशी झाली होती की एकतर आम्ही तशा नवख्या होतो. पाठिंबा आम्ही कोणाचा घेतला नव्हता. जसं की गौरीने सांगितलं, आम्ही दोघीच होतो आणि 100 एक्झिबिटर्स होते समोर. आणि ते पॅनिक होणं अगदी नैसर्गिक होतं. परंतु निसर्गाचा कोप हा काही आमच्या हातात नव्हता. आम्ही म्हटलं असतं तर आम्ही त्याच्यावर कार्यवाही करू शकलो असतो. पण आम्ही असं ठरवलं की नाही, हे आपला डिसिजन, कुठेतरी आपण चुकलो का, आपण आपलं परीक्षण करू, आत्मपरीक्षण करू. पण आता त्यांना आपण मदत करणं गरजेचं आहे, कारण ते आपल्यावर अवलंबून आलेले. काही आउट स्टेशन पण आहे. तर आपलं काम आहे, त्यांना आम्ही पूर्ण बोलून दिलं, जे काही चिडायचं आहे चिडून दे. मला वाटतं की ह्या वेळेला तुमची जी शिकवण
किंवा तुमचे संस्कार, तुमची इनर पॉवर किंवा Right. तुमची स्पिरिच्युअलिटी, की जी वरती कुठेतरी एक अशी पॉवर आहे जी तुम्हाला पॉवर देते. करेक्ट. आणि त्या सिच्युएशन मध्ये आम्ही शांत राहिलो. आतून आम्ही प्रचंड डिस्टर्ब होतो, पण आम्ही चेहऱ्यावर दाखवलं नाही. येणाऱ्या पावसात आमच्या डोळ्यातले अश्रू वाहून जात होते, कारण आम्हालाही ते अपेक्षित नव्हतं. पण नंतर मग सगळं हे जसं म्हणतात ना, की वादळ आल्यानंतर सगळं आभाळ निरभ्र होतं, त्याप्रमाणे आम्हाला हे गोष्ट एक शिकवून गेली, की आयुष्यामध्ये ह्या गोष्टी जेव्हा येतात तेव्हा तुम्ही मनाचा संयम कुठेही ढळू न देता योग्य निर्णय घेणे हे फार महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की परिस्थिती तुम्हाला खूप गोष्टी शिकवून जाते. आणि त्या इन्सिडेंट्स नंतर आम्ही दोघी एवढ्या स्ट्रॉंग झालो, गरुड पक्षासारखी एक्झॅक्टली फिनिक्स म्हणूया आपण, की आम्ही राखेतून दोघींनी उडी घेतली आणि आज ती उडी इतकी उंच गेलेली आहे की आमची नजर निश्चितच जमिनीवर आहे. Yes, ती नेहमीच. पण आमचं लक्ष आम्हाला खूप प्रगती करायची आहे आणि अनेक स्त्रियांना आम्हाला व्यवसाय मिळवून द्यायचा आहे, हे बॅक ऑफ द माइंड आहेच आहे. खूपच उत्तम उत्तम. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये एक तर दोन महिलांनी एकत्र राहणं, थांबणं, रिॲक्टिव्ह न होता शांत स्थितप्रज्ञ मनाने दोघींनीही डिसिजन घेणं, ती डिसिजन क्विक घेणं, फास्ट घेणं, कारण तिथल्या तिथे तो निर्णय ऐकवायचा असतो. तो निर्णय ऐकवायच्या आधी मनामध्ये कितीतरी कॅल्क्युलेशन्स चालू असतात, कितीतरी बॅक गोष्टी चालू असतात. हे सगळं करत असताना त्यांना परत पुढे जाऊन मदत करणं, सामान भरायला, त्यांना तिथे पुढे पोचवणं, आणि त्या गेल्यावरच मग दोघींनी शांत बसून की चला आता काय पुढे, आणि तिथून पुढे परत एक उंच भरारी घेणं, आणि ती भरारी घेतल्यानंतर सुद्धा ग्राउंडेड राहणं. हॅट्स ऑफ टू बोथ ऑफ यू. आणि इथं आम्ही दोघी जणी तर होतो, पण घरी गेल्यानंतर जेव्हा घरच्यांना हे कळालं तर त्यांचा पण आम्हाला मानसिक सपोर्ट खूप छान मिळाला. म्हणजे फॅमिली तुम्हाला असणं आणि आमच्या दोघींच्या नवऱ्यांनी आम्हाला खूप छान असा सपोर्ट केला, की धीर धर, हाच बिझनेस आहे हे समजून सांगणं, हे पण एक खूप छान, म्हणजे त्याच्यातनं Actually. खूप छान हे झालं की मस्त. नाही, आपला सपोर्ट नकळत आपल्या नवऱ्यांचे सपोर्ट आपल्याला आहेत, ही गोष्ट जाणवली. खूपच सुरेख. म्हणजे याच्यावरनं हे पण कळतं की स्ट्रॉंग फॅमिली फाउंडेशन्स मध्ये स्ट्रॉंग पार्टनर्सचं पण फाउंडेशन आपण जेव्हा देतो तेव्हा आपल्याला मिळतं. युजली आपण बघितलंय की नवरा बायको जर असतील कपलमध्ये तर पहिली स्त्री देत राहते आणि मग ती तिला भाग पाडते त्याला, की आता त्याला करावंच लागतं आपल्या प्रेमापोटी. सो खूप सुंदर असं वर्क लाईफ बॅलन्स, वर्क होम हार्मनी तुम्ही दोघींनी जपलेली आहे. हे सगळं करत असताना आमचा एक चौथा सेक्शन आहे. थोडंसं वातावरण आपलं जरा असं सिरियस झालंय, आपण त्याला असं लाईट करूयात जरासं. आता हे लाईट करत असताना आमचा एक चौथा सेक्शन आहे, मजा येते त्या सेक्शन मध्ये. पॉडकास्ट युजली असे बोरिंग होतात ना, खूप सगळं म्हणजे आरोग्याचा संदेश मला द्यायचाच आहे, पण ग्लॅमोवेल मी ह्याच्यासाठी आणलंय की हसत खेळत आरोग्याचा संदेश घ्या यातनं. तर खूप सगळ्या टिप्स आपल्याला आज मिळालेल्या आहेत. अजून एक आपण हे करूयात की ऍक्टिंग सेक्शन. या ऍक्टिंग सेक्शन मध्ये आपण एक छोटा ऍक्ट एनॅक्ट करूयात, रोल प्ले करूयात, ज्याच्यामध्ये मी तुमची गिराईक आहे, तुम्ही दोघी एकतर फाउंडर ओनर्स पण आहात आणि तुमचा बिझनेस पण आहे. आता खास बिझनेस करणाऱ्या महिलांना तुम्ही काय काय गोष्टी लागतात, किंवा मार्केटिंग कसं करायचं बाबा, त्याचं मनस्थिती कशी जपायची, आणि तुमचं प्रोडक्ट कसं सेल करायचं, त्या गिराईकाला कसं हँडल करायचं, हा एक छोटासा ऍक्ट आपण करूयात आता. नक्कीच समथिंग इंटरेस्टिंग. सो थोडंसं ऍक्टिंग सेक्शन मध्ये मी जरा आता माझ्या रोल मध्ये येते. मी एक टिपिकल पुणेरी महिला आहे, जी फॉर एक्झाम्पल कप्स घ्यायला आलेली आहे. ओके. तुमच्या एक्झिबिशन मध्ये मी येते आहे. शी बाई, किती गरम होतंय ना, त्यात हे काय घरातल्या वस्तू घ्यायच्याच. आता घ्यायच्या तर मी माझ्या चॉईसनेच घेणार. कप आहेत का तुमच्याकडे? हाय प्रचिती, तू प्रचितीस ना? तुझे खूप फोटो मी फेसबुकवर बघितले. अगं किती खरं? सुंदर दिसतेस तू. अय्या, थँक्यू. मला फॉलो करता ना हो तुम्ही? अगदी. वा. आणि आय एम सो ग्लॅड की तू आज एक्झिबिशनला आलीस, आणि ते सुद्धा आमच्या आणि माझ्या स्टॉलवर आलीस तू. वाव, हॅपी टू हॅव यू. चाले. तसं तर मला आवडच नव्हती बाबा, कुठे येऊ ना, जा बाहेर बघा, काहीतरी विकत घ्या, पण काय करणार, म्हटलं तुझी भेट होईल.
तू follow करते ना मला? येस येस. Thank you. आणि मी प्रत्येक तुझी पोस्ट लाईक करते. म्हणजे मला हा, ते प्रत्येक महत्वाचं गोष्ट आहे. माहिती, तू कुठं गेली फिरायला अरे किंवा तू वा. कुठले अवॉर्ड जिंकले, मी सगळं बघते. थँक्यू ग, थँक्यू सो सो मच. किती छान वाटतंय ना मला. खरं बरं झालं बाई मी आले या एक्झिबिशन मध्ये आज. आणि तुला माहितीये का, माझी पण थोडीशी माहिती देते. मी हे कप्स खूप वेगळ्या पद्धतीने बनवते. म्हणजे का गं? एक आर्टिस्ट आहे माझ्याकडे की जो गावाकडे असतो आणि त्याला आम्ही मदत म्हणून त्याच्याकडनं मी डिझाईन देते त्याला, की नाही की आता मॉडर्न घरात जाण्यासाठी कप कसा पाहिजे. right. तर त्यांना थोडं मी शेपचं वगैरे थोडंसं कलरिंग छानच किंवा आहे गं. शेप्सचं हे देते. खूपच आणि खूप छान छान करतेस तू. पद्धतीने आणि हे सस्टेनेबल आहे बरं का. अच्छा, अगदी sustainable हो. पण आहे. पण म्हणजे महाग असेल. नाही 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 नाही, अगदी ते अगदी ठरलेलं असतं, महाग नसतं. आणि कसं आहे माहिती का, मी आता मुद्दामून आता सण असतात किंवा आता डिसेंबर महिना आला किंवा लोक येतात ना, तर आपल्याला कधी असं एखादा कप घेऊन जायला नाही लागत, तर 6 कप तर लागतातच लागतात. तर आम्ही 6 कपची प्राइसच वेगळी ठेवली आहे. अय्या, म्हणजे काय एक सांगते? कपची वेगळी आहे, पण 6 अच्छा. कप जर एकदम घेतले ना, तर त्याची खूपच प्राइस छान आहे वेगळी ग, ठेवली. छान आहे छान आहे. ए मला ना फोन आलाय, मी निघते बर का. अगं ऐक ना, हा. तू काय काळजी करते, माझ्याकडनं गिफ्ट तर घेऊन जा तू. ए खरंच काय सांगते तू? हो मग तुला मला गिफ्ट द्यायलाच पाहिजे. तू जर माझी एवढी मोठी कस्टमर होणार आहे आणि एवढी मोठी व्यक्ती माझ्या स्टॉलवर येते काहीतरी खरेदी अय्या, करायला, तर किती गिफ्ट गोड आहेस नक्की ग घेऊन तू, जा. किती गोड आहेस खरंच. तर माझ्या हा सांग ना मला काय काय आहे आणखी. अगं हे 6 कप घेतले ना की त्याच्या बरोबर ना आम्ही केटल गिफ्ट देतो. असं केलंय. आणि जनरली गिफ्टिंगचं कसं असतं की छोटी गोष्ट गिफ्टिंग देतं, पण आम्ही मोठी गोष्ट गिफ्ट देतो. अय्या, खूपच तर हे छान 6 कप तू जर घेतले ना, तर मला फार आवडेल. तुझ्या घरात खूप छान दिसेल. मी परवाच फेसबुकवर बघितलं ग तुझं घर. तू घराची टोर केली होतीस बघ, आणि ते जे म्हणजे सेंटर टेबल आहे ना, त्याच्यावर तर हा सेट खूप छान दिसेल. सो अय्या, तर खरंच तू अगं. खरंच घे बघ. कलर कॉम्बिनेशन याच्यात 3-4 कलर्स पण आहेत. हे बघ. आणि मला असं वाटतं हा ग्रे कलर जो आहे ना, ते ग्रे कलर तुझ्या ह्याला खूप छान दिसेल अय्या, घराच्या ह्याला. किती बरोबर सांगितलं ग खरंच. आणि केटल अशी मध्ये हो ठेवल्यावर ते हो कप हो. बी छान. आणि केटलला आम्ही मुद्दामून सिल्वर लाइनिंग दिलेलं आहे, थोडं वेगळं केलेलं आहे. हे बघ, ही केटल बघितलीस ना तू, बघ ह्याच्यावर मुद्दामून. आणि इफ यू वॉन्ट वी कॅन कस्टमाइज इट विथ युअर नेम ऑर समथिंग लाईक दॅट इफ यू विश टू. राईट राईट. ए मला दे ना, करून देशील मला, खूप छान वाटेल. घे Yes, ग माझी नक्की. ऑर्डर घे. मी नक्की असं नक्की. छान एक फेसबुकला फोटो टाकेल. नक्कीच त्याच्यानंतर. नक्कीच खूपच मस्त. नक्कीच. अँड वी आर व्हेरी हॅपी टू हॅव यू. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच फॉर विजिटिंग. येस नक्कीच. मी टाकेन ग फेसबुकवर फोटो. हो. थँक्यू. Thank you. मला तू सांग किती बिल द्यायचं, मी देते. आणि केटल द्यायला विसरू नको. केटल नक्कीच देणार आहे आणि डिस्काउंट पण देणार आहे, बिकॉज यू आर गोइंग टू पुट माय फोटो ऑन युअर प्रोफाईल, राईट? सो नक्कीच माझी जाहिरात खूप छान होईल. आणि ही रिक्वेस्ट आहे तुला. हो, थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच फॉर विजिटिंग. मस्त. ओ माय गुडनेस, म्हणजे काय कन्व्हिन्सिंग कॅपॅसिटी आहे. एकाच्या ऐवजी 6 कप. एकाच्या ऐवजी 6 कप विकले तुम्ही मला. आणि त्यात पण मला म्हणजे असं भाग पाडलं की तू माझी ऍड करतीच आहेस ना. हे पण होतच आहे ना. Exactly. वंडरफुल. म्हणजे खूपच खरंच बिझनेस वुमेन जर बनायचं असेल ना, तर ह्या सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. सेलिंग अँड मार्केटिंग इज अ आर्ट. Yes. आणि दिग्गज आहात बाबा तुम्ही. मानलं. खूपच सुरेख. असं नक्कीच शिकायला मिळेल. असं असतं ना की म्हणतात की तुमचं प्रेझेंटेशन चांगलं पाहिजे, की जेव्हा तुम्ही एखाद्या एक्झिबिशन मध्ये जाता, जेव्हा एंट्री करता, तेव्हा ती पॉझिटिव्हिटी पाहिजे. तेव्हा तुमचं स्टॉलचं प्रेझेंटेशन किंवा तुमचं प्रोडक्टचं प्रेझेंटेशन इतकं छान पाहिजे की येणारी व्यक्ती 70% शॉपिंग तिथेच केलेलं असतं. मग पुढे ती हात लावून बघते, मग ती त्याच्यात बार्गेन करते किंवा ते उलट सुलट करून बघते. ऑफर्स तर कसल्या भारी काढल्या तुम्ही. तर की अगं हे एकच्या असतं. ऐवजी 6 घे, आम्ही डिस्काउंट देतोय. मग 6च्या ऐवजी केटल घे. भारीच एकदम. खूपच छान, सुरेख. मला खूप छान वाटतंय. मला तुम्ही एखादा किस्सा सांगाल का नुपूरताई, जो असा एक्झिबिशन मध्ये झाला असेल, किंवा असा एक आठवणीतला किस्सा? ॲक्च्युली काय होतं की आमच्याकडे इतकी व्हरायटी ऑफ वेंडर्स येतात. काही आउटस्टेशन्स असतात, काही लोकल असतात, काही खेड्यातून वगैरे येतात. तर एकदा काय झालं की मला फोन आला. आणि त्या फोनमध्ये एक म्हणजे असा
16-17 वर्षाचा मुलगा असेल, ॲडल्सन. आणि त्यांनी मला फोन केला की काकी मला आहे ना स्टॉल घ्यायचा आहे. तर म्हटलं बाळा तू जरा तुझ्या आवाजावरून तू मला थोडा लहान वाटते, तू काय काय प्रॉडक्ट आहे तुझं. तर तो म्हटला की मी नाही, माझ्या आईला माझी आई पार्टिसिपेट करणार आहे. तर म्हटलं हो का, मग तुझ्या आईला दे, मी त्यांना काही प्रश्न विचारेल. तर मग तिकडे आवाज एकदम बंद झाला. मग मी म्हटलं हा काय फोन ठेवून दिला, हॅलो हॅलो. का रे तू बोलता बोलता का गप्प झालास? माझ्या आईला आहे ना बोलता आणि ऐकता येत नाही, पण ती एक आर्टिस्ट आहे आणि ती बॉटल आर्ट करते, ती रांगोळ्या बनवते ह्याच्यावरती वुडनवरती, रेडीमेड रांगोलीज वगैरे, आणि ती आर्टिस्ट आहे. आणि पप्पा तिला मदत करतात आणि ते दोघंही बोलू शकत नाही आणि ऐकू शकत नाही. 2 मिनटं मला काही सुधारलंच नाही. म्हणजे मला असं वाटलं आता मी या मुलाला काय बोलू आणि कसं सांगू समजून. तर म्हटलं ठीक आहे बाळा, दिला तुला स्टॉल. तर आता एक काम कर, आई काय काय करते त्याचे मला फोटो पाठव आणि मग मला काय त्याच्यामध्ये चेंजेस वाटतात ते मी तुला रिव्हर्ट करते. आई मेसेज करू शकते का? तर तो म्हणला हो, मेसेज ती टाईप करते. म्हटलं ठीक आहे, मग कुठला फोन आहे तिचा, तो फोन नंबर तू मला दे, मी त्यांना सगळं त्या ह्याच्यावरती व्यवस्थित समजून सांगेन. आणि त्या स्त्रीने, मी मुद्दाम आता नाव इथे रिव्हील करत नाही, इतक्या सुंदर बॉटल आर्ट केल्या. आणि टचवूड मी स्वतःही एक कलाकार आहे, मलाही त्याचं नॉलेज होतं. आणि मी तिला ते सुचवत गेले. मग तिला सांगितलं की हे कलर कॉम्बिनेशन घे, ती होतीच मस्तच करत होती ती. तू त्याच्यामध्ये ॲडिशनल लाईट सोड आणि तुझे रांगोळ्या केलेल्या आहेत त्याला अजून हायलाईट करायला त्याच्यावरती ग्लासचं मणी चिटकव, ग्लासचे थोडे ते विविध आकाराचे जे मिळतात ते चिटकव, असं बरंच तिला सूचना केल्या. आणि ती इतकी खुश झाली आणि ती म्हटली की वा. आणि मला वाटतं की आम्ही तिला खूप नॉमिनल ह्याच्यावरती तो स्टॉल दिला होता. आणि तिचं ज्या दिवशी ती गेली त्या दिवशी ती सोल्ड आउट होती. वाव, क्या बात आहे. किती सुरेख पद्धतीने तुम्ही, म्हणजे मला छान ह्याचं वाटतं की हँडलिंग तर छान केलं, पण तिला तुम्ही गायडन्स पण दिला. म्हणजे इतकं तुम्ही जीव ह्याच्यावरनच कळतं की किती तुम्ही जीव लावलेला आहे त्या कलाग्राम एक्झिबिशनला आणि त्या एक्झिबिटर्सना पुढे नेण्याकरता. असं होतं की कला असते प्रत्येकाच्या, पण ती कला विकली जाणार आहे का? तुम्ही जेव्हा एखाद्या एक्झिबिशन मध्ये इंटेन्शननी येता की माझी ही वस्तू विकली गेली पाहिजे, तर ती भावली पाहिजे किंवा तिचा युजफुल म्हणजे त्याचं युजफुलनेस यायला पाहिजे, युनिकनेस यायला पाहिजे. तर त्याच्यावर तुम्ही काम केलं पाहिजे की मी घेणारी व्यक्ती पण विचार करते ना की मी हे घेताना मी हे कुठं ठेवणार आहे. बरोबर. तर त्या गोष्टीवर आम्ही म्हणजे खूप काम करतो की नक्की ते प्रोडक्ट विकलं जाणार आहे का. प्रोडक्ट छान असतात पण ते ह्याच्यासाठी आम्ही म्हणजे मी मुद्दाम तुला थोडंसं इंटरप्ट करते की नुसतंच आम्ही एक्झिबिशन नाही भरवत. आम्ही एक्झिबिशन भरवण्याच्या आधी आम्ही त्याच्यावरती काम करतो की आपल्या वेंडर्सला, आपल्या पार्टिसिपेंट्सला कसं अपडेट करायचं, त्यांना आत्ताचं नॉलेज कसं द्यायचं. जसं सोशल मीडिया किती इट्स प्लेज अ वायटल रोल इन युअर बिझनेस. सो सोशल मीडिया तुम्ही कसं हँडल करायचं किंवा तुमचं प्रेझेंटेशन कसं करायचं, प्रेझेंटेशन करताना तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करायचं. आता मी साडी विकते, तर माझी साडीवरती मला कॉन्फिडन्स पाहिजे की आय एम द वन, की माझी साडी सगळ्यात वेगळी आहे, ती मी परिधान केली पाहिजे. त्या साडीवर कुठल्या ॲक्सेसरीज चांगल्या दिसतात त्या मी परिधान केल्या पाहिजे. माझ्यात तो कॉन्फिडन्स आला पाहिजे, तर मी तुम्हाला तो देऊ शकते. मी कन्व्हिन्स पाहिजे माझ्या प्रॉडक्ट बद्दल, सो आय कॅन कन्व्हिन्स यू इझिली. So for that we are taking the workshop every years. आम्ही मार्चमध्ये वर्कशॉप किंवा फुल डे वर्कशॉप घेतो आणि ज्याच्यामध्ये आम्ही पुण्याबाहेरचे किंवा भारतातले असे एक्सपर्टाईज आहे ज्यांनी ह्याच्यामध्ये मास्टर्स आहेत, त्यांना आम्ही बोलवतो आणि फुल डे ते वर्कशॉप घेतो. मी मगाशी चर्चेमध्ये तुम्हाला बोलले आणि डिझायनर्स बोलवतो, ते त्यांचे टिप्स देतात की तुम्ही काय केले, कुठले कलर कॉम्बिनेशन्स घेतले पाहिजे, समर मधले कुठले कलर वापरले पाहिजे, विंटर मध्ये कुठले कलर वापरले पाहिजे, कुठले आउटफिट कुठल्या ह्याला सुटेबल आहेत.
बारीक चणीची आहे, थोडीशी हेल्दी आहे, त्यांना कुठले आउटफिट गेले पाहिजे, ते म्हणजे सगळं. हे डिझायनरच सांगू Wonderful. शकतात. हो, हो. तर त्यांना म्हणजे आम्ही नामांकित डिझायनर्सला बोलवले, Wonderful. ज्वेलरीमध्ये नामांकित ज्वेलर्सला बोलवले, जे मस्त. ऍक्च्युली ज्वेलरी बनवतात, ते आपले टिप्स देतात. Right. आणि त्यांनाही एक प्लॅटफॉर्म येतो की त्यांचं नॉलेज ते देतात दुसऱ्याला, आणि आमच्या ज्या सख्या आहेत त्यांना एक नॉलेज मिळून जातं आणि आणि ते कॉन्फिडन्स एक खूप बूस्ट Yes, होतो महिलांचा. yes, म्हणजे yes. बिझनेस करताना कॉन्फिडेंटली बोलून त्या सेल करू शकतील. म्हणजे किती चांगलं तुम्ही हे उपक्रम करताय. याच्यावरनं मला आपली चर्चा आठवली. जसं माझं मॅग्नेटिक पर्सनॅलिटी एक 400 पेजेसचं वर्कबुक आहे. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ बुक अँड जर्नल टुगेदर. म्हणजे पुस्तकं असतात ती फक्त शिकवतात, जर्नलमध्ये तुम्ही फक्त लिहिता. पण हे वर्कबुकचा कॉन्सेप्ट असा आहे की ते पुस्तक आणि जर्नल आहे. तुम्ही शिकता, तुम्ही करता, मग तुम्ही लिहिता, त्याची उत्तरं तुम्हाला पुढे परत मिळतात. असं ते 3 सेट्समध्ये आपण केलेलं आहे, ज्याच्यात कॉन्फिडन्स, कम्युनिकेशन स्किल्स, मेननी कोणते सिरम लावले पाहिजेत, विमेननी कोणते लावले पाहिजे, टाय, ड्रेसेस, एटिकेट, हा पहिला सेक्शन. नंतर दुसऱ्या सेक्शनमध्ये आपण सेल्फ एस्टीम, सेल्फ कॉन्फिडन्सपर्यंत कसं जायचं, त्याला सेल्फ इमेजपासनं जवळपास एक 12 पायऱ्या आहेत. सो पूर्ण 12 पायऱ्या कशा तुम्ही एक एक लेवल करत जाऊ शकता. मग त्यात डायट, एक्सरसाइज, मेडिटेशन सगळं कव्हर केलेलं आहे. आणि एंडला आपण स्पिरिच्युअल पर्सनॅलिटी, कोर कॉन्फिडन्स, म्हणजे जसं तुम्ही आपल्याला सांगितलं की वादळ आलं, इतकी परिस्थिती आली तरी कॉन्फिडन्स तिथे हल्ला नाही, डिसिजन मेकिंग त्याच्यावर होतं आणि वरून हेल्प करण्याची वृत्ती होती. ही स्पिरिच्युअल पर्सनॅलिटी ती येते. त्यामुळे ती मॅग्नेटिक पर्सनॅलिटी अशी आहे की आउटर पर्सनॅलिटी, मग पर्सनॅलिटी एथिक्स, आणि मग कोर कॅरेक्टर एथिक्सवर बेस्ड इनर स्पिरिच्युअल पर्सनॅलिटी. ते पण आपण खूप बिझनेस विमेनला ऑलरेडी कोचिंग वगैरे केलेलं आहे. आपण आत्ताही चर्चा झालीच आहे, त्याचा प्रयोग एक आपणही करून बघूयात नक्कीच. पण खूप छान मी पण यांनी बघितलेलं आहे की महिलांचा जो कॉन्फिडन्स आहे, जे त्यांचं रूट्स आहे, जे फाउंडेशन आहे, ते स्ट्रॉंग होतं. आणि परिस्थिती जशी अप अँड डाऊन असतातच, कुठली आपलं लाईफलाईन पण सरळ नाही आहे, तिला अप्स अँड डाऊन्स आहेत. तसं या ट्रेनिंग्समुळे कदाचित तो ग्राफ कंटिन्युअस वर राहतो आणि प्रत्येक वेळी एकदा खाली आला की तो वर जास्त जातो. असं करत करत तो पुढचा प्रवास त्यांचा उत्कृष्ट होईल याची पूर्ण दखल तुम्ही घेतलेली दिसतीये मला. सो हॅट्स मला ऑफ टू असं युअर वाटतं वर्क. गौरी, आपल्या वर्कशॉपसाठी एक स्पीकर मला इथेच हो. मिळाला. मी सेम विचार केला होता आता. अरे वा, थँक्यू सो कारण मच. ग्लॅमर आणि वेलनेस हे दोन्ही पॅरलली झालं पाहिजे, त्यांच्यामध्ये एक सुंदर सिंक्रोनायझेशन पाहिजे. हो. आणि कारण आमचा बिझनेस तसाच आहे, ग्लॅमर आणि वेलनेस दोन्ही आहे. Yes. ती स्त्री वेल असेल तर ते हा जो ग्लॅमरचा बिझनेस आहे हो. कलाग्रामचा, तो हो. व्यवस्थित चालेल. चालतो. आणि जेव्हा तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडंट व्हाल तर कॉन्फिडन्स लेवल आपोआपच वरती. येणार आहे. हो. तर मला वाटतं माझा स्पीकर रेडी झाला आहे. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. निश्चितपणे मी नेहमी असं म्हणते की कॉन्फिडन्स तर असलाच पाहिजे, पण कॉन्फिडन्स सोबत जशी आमच्याकडे स्टाफ पण आहे आमची, तर त्या स्टाफला मी जबाबदारी दिलेली की तुम्हें सबका वर्क देखना है, सबको गाइड करना है कि ये काम तुम्हारा पूरा हुआ क्या 2 घंटे में, ये कर लो ये. ती काय म्हटली, मैडम मैं बहुत कॉन्फिडेंटली बोलती हूँ पर कोई मेरी बात सुनता ही नहीं. तर मी म्हटलं देखो, पावर तो मैंने तुम्हारे पास दी है, तो you have the authority, you have the power. So now you have power, you have confidence, but you have to create the influence. तो तुम जब खुद अपना इन्फ्लुएंस एस्टैब्लिश करोगी ना, तब लोग तुम्हें देख के सुनेंगे. सिर्फ पावर और कॉन्फिडन्स से होता नाही आहे. सो हे छोटे छोटे मुद्दे असतात ना, हे सगळं कवर कसं करू शकतो आपण, तर ज्याला स्पिरिच्युअल, मेडिकल, सायंटिफिक सगळे अप्रोचेस ठेवले ना की ते बऱ्यापैकी तयार होतात. आणि लोकांना बऱ्याचदा हे माहिती नसतात. ह्याला प्लॅटफॉर्म्स पण अवेलेबल नाही आहे. तुम्ही दोघी हे प्लॅटफॉर्म पण अवेलेबल करून देताय. म्हणजे गौतम बुद्ध, स्वामी विवेकानंद यांनी तर सगळ्या जगाला सांगायचा प्रयत्न केला, पण त्यांना प्लॅटफॉर्म, लोक ऐकणारे मिळाले पाहिजेत. तर मला असं वाटतं की तुमच्यासारख्या व्यक्तींनी जर असे प्लॅटफॉर्म्स दिले सगळ्यांना, तर मग ते लोकांपर्यंत पोचतं आणि तर ते पुढे जाऊ शकतं. उत्तम असा प्लॅटफॉर्म तुम्ही तयार करून दिलेला आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला खूप छान वाटलं आज, म्हणजे तुम्ही दोघी इथे आलात, इतक्या सगळ्या सुंदर गप्पा आपण केल्या, इतक्या गोष्टी ऐकल्या, प्रत्येक गोष्टीतनं काहीतरी शिकण्यासारखं आहे. तर मला असं वाटतं तरी पण थोडंसं आम्ही ग्रीडी आहेत अजूनही. मला वाटतं अजूनही तुमच्या सक्सेसचं काहीतरी मंत्र असेल जो राहिलेला असेल. सो जाता जाता एक सक्सेस मंत्र तुमच्याकडनं आणि मग तुमच्याकडनं आमच्या ऑडियन्ससाठी सांगा ना प्लीज. सक्सेस मंत्र एक असा आहे की सक्सेस आपण कधीच म्हणू शकत नाही, इट इज अ प्रोसेस. तुम्ही जेव्हा एखादं काम करता ना, तेव्हा खूप मन लावून करा.
आणि आत्ता जसं आम्ही हा एक इव्हेंट असतो, एक्झिबिशन भरवणं एक इव्हेंट असतो, तो महिना 2 महिने त्याची प्रोसेस चालू असते. हो. आलेल्या लोकांशी खूप छान बोलणं हे एक असतं, त्यांना आपलंसं करणं हे गरजेचं असतं. कारण आम्ही असं म्हणतो की मेक युअर कस्टमर्स नॉट युअर मनी. राईट. डोंट गो बिहाइंड मनी, मनी विल फॉलो यू. वंडरफुल. तर फक्त आपल्याला कस्टमर्स आणि रिलेशन्स जपायचे आहेत, बाकी सगळं नंतर मागं येतं. वंडरफुल. खूपच सुरेख. खरंच म्हणजे दिस इज एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स स्पीक्स फॉर इटसेल्फ. ताई, तुमच्याकडनं एक संदेश. सगळेजण स्वप्न बघतात, पण पूर्ण किती जण करतात? राईट. तुम्ही स्वप्न बघा, ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, वाव. नक्कीच तुम्हाला यश मिळेल. वाव, दॅट इज सो ब्युटिफुली सेड. स्वप्न पण बघा, ते पूर्ण करायचं धाडसही ठेवा आणि पूर्ण करा. आम्ही आहोत म्हणजे तुम्ही दोघी आहातच. फुल 360 डिग्रीज त्यांना शिकवण्याकरता. तुम्ही दोघीही, मला असं वाटतं हा पॉडकास्ट एंडच होऊ नये, इतक्या छान गप्पा रंगलेल्या आहेत आपल्या. पण निश्चितपणे आपण परत एकदा भेटूयात. आणि मला खूप खूप छान वाटलं, तुम्ही दोघी वेळात वेळ काढून माझ्याकडे आलात आणि इतका छान असा तुमचा अनुभवांचा साचा आणि तिजोरी आमच्या ऑडियन्ससाठी ओपन केली. त्याबद्दल अगदी मनापासून दोघींचेही धन्यवाद. थँक्यू. तुम्ही आम्हाला हा प्लॅटफॉर्म दिला आणि आम्ही परत आमच्या भूतकाळामध्ये गेलो आणि प्रत्येक गोष्ट अनुभवली. आणि हे कलाग्राम आमचं जे ब्रेन चाइल्ड आहे आता ते छान मोठं व्हायला लागलेलं आहे. तुमच्या सगळ्यांचा आम्हाला सहभाग पाहिजे आहे, कारण त्याला मोठं झालेलं आम्हाला निश्चितच बघायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. थँक्यू. सो बघितलं का महिलांनो, अशा ह्या 2 दिग्गज महिला जेव्हा एकत्र आल्या आणि स्थितप्रज्ञपणे आनंदाने आपला ठेवा त्या सगळ्यांना बस वाटत आणि लुटत चाललेल्या आहेत, तर इतका सगळा मोठा प्लॅटफॉर्म त्यांनी क्रिएट केला. प्लॅटफॉर्म तर केलाच केला, पण शिकवायची पण तयारी दाखवली. त्यासाठी वर्कशॉप्स घेतले. स्थितप्रज्ञ राहून घर, फॅमिली, मुलं आणि आपलं करिअर कसं बॅलन्स करावं, आपली फेमिनिटी कशी जपावी, त्या सौंदर्याला एक नतमस्तक होण्याची, आपण म्हणतो प्रार्थनाची जोड कशी द्यावी, हे सगळे इतके सुंदर असे अनुभव त्या इतर महिलांना शिकवत चाललेले आहेत. या पॉडकास्टमधनं खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. सो परत एकदा हा पॉडकास्ट तुम्ही बघा. आमच्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. असेच आणि अनेक सुंदर असे मान्यवर आपल्याकडे येणार आहेत, ज्यांना मी प्राऊड प्रो लक्झुरियन्स म्हणते. तर या प्राऊड प्रो लक्झुरियन्सना ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, एपिसोड्सना लाईक करा आणि भरभरून तुमचा प्रतिसाद द्या. कमेंट सेक्शनमध्ये रिप्लाय करायला विसरू नका. धन्यवाद.